खरं तर कौतुक आहे तुमचं. श्री साईनाथ गोविंद पथक यांनी पहिल्या वर्षी 5 लावले, मग 6 लावले आणि यावर्षी 7चा मानस आहे. नक्कीच या जागेवाल्याने तुम्हाला इतकी छान साथ दिली आहे ना की तुमचं साथ तुमच्या मनाप्रमाणे लागणार. आणि ही साथ नुसती जागेवाल्याची नाहीये, तर या जागेवाल्याच्या इथे जे काय परिवार दिसत आहेत त्यांचा पाठिंबा पण खूप सुंदर पद्धतीने तुमच्या मागे आहे. हीच खरी आपली मिळकत असते, कारण आपण ज्या ठिकाणी राहतो ना त्या ठिकाणचे रहिवासी त्यांचा पण आपल्याला तेवढा सपोर्ट पाहिजे. त्यामुळे आपण कुठेतरी एक 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 थर वरती चढत असतो आणि नक्कीच तुमची 7ची काय 8ची पण संकल्पना पूर्ण होईल. या जागेवरती तुम्हाला खरंच मनापासून सांगते. आणि आजचा जो गाराणं घातलास तू तर खरंच मला मनापासून आवडला, कारण मी पण कोकणातलीच असं आहे. आणि महाराजा यांचा जा काय स्वप्न तर तू नक्कीच पूर्ण कर. आणि आमचे 7 थर पुरुषांचे आणि महिलांचे 5 ते 6 लागू दे. आज सांगते तुझा मनापासून. आणि श्री साई गोविंद पथकाने आज मला खरंच इथे आवर्जून बोलवलं. मला खरंच मनापासून आनंद झाला, खूप छान वाटलं. आणि त्यासाठी की मी खूप तुमचे आभारी पण आहे. आणि नक्कीच आमचा पण सराव सुरू आहे. एखाद दिवशी मी पण तुम्हाला आमंत्रण करेन. आमच्या पण गोविंद पथकाच्या इकडे तुम्ही या, मुलींना आमच्या प्रोत्साहन करा. आणि यावर्षी खरंच सुंदर छान पद्धतीने सराव करा आणि तुमचे खूप छान छान थर लावा. MRDJची यावर्षी 30 ऑगस्टला एक स्पर्धा होणार आहे. ती कदाचित मुंबई शहरमध्येच होईल. शक्यतो मुंबई उपनगरला झाली तर आपल्याला संधी आहे की आपण तिकडे पार्टिसिपेशन करू शकतो. महिलांची पण असणार आहे, पुरुषांची पण असणार आहे. 6, 7, 8 अशी पुरुषांची असेल, 5, 6 कदाचित 7 अशी महिलांची असेल. अजून ते फिक्स नाही आहे, पण 30 ऑगस्ट ही आपली तारीख फिक्स आहे. तर नक्कीच तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही तिकडे पार्टिसिपेशन करा आणि तिथे आमच्या बरोबर स्वतःचे थर पण लावा. एक MRDJच्या त्या टुर्नामेंटला तुम्ही यावं अशी मला पण खरंच इच्छा आहे. आणि इथे म्हणजे आरेमध्ये एक गोविंदा पथक महिलांचं पण बघायला मिळालं मला. म्हणजे खरं मनापासून असं वाटलं की आता महिलांची पथकं वाढायला लागलेली आहेत पुरुषांबरोबर. तर हे खूप छान वाटतंय, कारण पुरुषांनी जर त्यांनी स्वतः तयार 2 वर्ष प्रॅक्टिस करून ते थर लावतात आणि त्यांना असं वाटलं कुठेतरी की नाही आमच्या बरोबर आमच्या महिला पण पुढे जायला पाहिजे. हा त्यांचा पण मोठेपणा आहे, कारण की ते तुमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे एकोमेकाने एकजुटीने याला पुढे न्या, सातत्य असंच चालू ठेवा. आणि कधीही काही गरज लागली तर नक्कीच मला सांगा, मी तुमच्या पाठीशी आहे. दहीहंडीचं जे काही इन्शुरन्स आहे ते आता आपलं वाढलेलं आहे. आपण तुम्हाला पण माहिती असेल, गुरुपौर्णिमेपासून दहीहंडीच्या दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत जे असायचं ते आता प्रॅक्टिस आपण लवकर करू, सगळे संघ लवकर सुरू करतात. त्यामुळे लवकरचं पण सुरू झालेलं आहे. तर जी म्हणजे आपण म्हणतो ना दहीहंडीच्या थोडं 15 दिवस किंवा महिनाभर आधी जास्त मुलं येतात, पण त्याच्या आधी आपण सराव सुरू केला. तर जी आपली महत्वाची जी रोज रेग्युलर येणारी आहेत त्यांचं तरी ॲटलिस्ट छोटं मोठं तुम्ही काढून ठेवावं असं मी तुम्हाला सुचवेन. तर जसं शक्य होईल ते तुमच्या दिशातनं जर काढू शकताय तर तुम्ही, किंवा लोकल कोण इकडे नगरसेवक वगैरे असतील तर आता तुम्ही करा. आणि गुरुपौर्णिमेपासून दहीहंडीच्या दुसऱ्या दिवशीपर्यंतचे ते आपल्या महाराष्ट्र शासनाकडनं फ्री मिळणार आपल्याला. त्याची प्रयत्न सुरू आहेत MRDJचे. तर आपण लवकरच ते पण सुरू होईल, मी तुम्हाला कळवेन. माझ्याकडे नंबर आहेत, लिस्ट तयार ठेवा. जेव्हा सांगितलं लगेच तुमचं इन्शुरन्स होईल. धन्यवाद.